त्या प्रॉपर्टीज कोणाच्या असणार? निसर्गाच्या आहे. आणि निसर्ग निरंतर सर्जन करतोय, सतत क्रिएट. सर्जन म्हणजे काय? जनरेट, क्रिएट. त्यामुळे तुम्ही तेव्हाच दुःखी होता, त्यामुळे तुम्ही तेव्हाच स्टॅग्नंट होता, त्यामुळे तुम्ही तेव्हाच स्वतःला कर्स करता जेव्हा तुम्ही काही क्रिएट नाही करत. सुखी व्हायचंय, क्रिएट करा. का? निसर्गाच्या नियमाला लागून आहात. निसर्ग आत आहे, तो इन ॲक्शन आहे. जे निसर्ग बाहेर करतोय तेच तुम्ही आत करताय. त्यामुळे निसर्गाचा सपोर्ट मिळणार. क्रिएट करत राहा काहीही नवीन. निसर्ग म्हणजे काय? निसर्ग याचा अर्थ जो निरंतर सर्जन करतो तो. एक निरंतर सर्जन म्हणजे सतत क्रिएट करत असणारा निसर्ग. सतत कशाच्या न कशाच्या तरी क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये तो असतो. निसर्ग क्रिएट करत असतो. निसर्ग क्रिएट करत असल्यामुळे तो चेंज होत असतो. वी आर अ पार्ट ऑफ नेचर, हेन्स चेंज इज कॉन्स्टंट. तर निसर्ग चेंज होतो, आपण चेंज होतोय कारण आपण निसर्ग आहोत. आणि आपण चेंज होतोय, निसर्ग चेंज होतोय, निसर्गापासून आपण बनलोय. आपण जर चांदीचं बिस्किट केलं, चांदीचं बिस्किट बघितलं तर चांदीचं बिस्किट चांदीच्या प्रॉपर्टी घेऊन येणार की नाही? प्रॉपर्टी चांदीच्या बिस्किटाच्या चांदीच्या असणार. त्या प्रॉपर्टीज कोणाच्या असणार? निसर्गाच्या आहे. आणि निसर्ग निरंतर सर्जन करतोय, सतत क्रिएट. सर्जन म्हणजे काय? जनरेट, क्रिएट. त्यामुळे तुम्ही तेव्हाच दुःखी होता, त्यामुळे तुम्ही तेव्हाच स्टॅग्नंट होता, त्यामुळे तुम्ही तेव्हाच स्वतःला कर्स करता जेव्हा तुम्ही काही क्रिएट नाही करत. सुखी व्हायचंय, क्रिएट करा. का? निसर्गाच्या नियमाला लागून आहात. निसर्ग आत आहे, तो इन ॲक्शन आहे. जे निसर्ग बाहेर करतोय तेच तुम्ही आत करताय. त्यामुळे निसर्गाचा सपोर्ट मिळणार. क्रिएट करत राहा काहीही नवीन. त्यामुळे कविता केलं की बरं वाटतं, बिझनेस काढला की बरं वाटतं, नवीन एक्सपान्शन केलं की बरं वाटतं, ॲक्विजिशन केलं की बरं वाटतं, नवीन नोकरी ज्याच्यात पगार जास्ती आहे मिळालं की बरं वाटतं, पाहिजे असलेला नवरा मिळाला की बरं वाटतं. का? आपण हॅपी लाईफ क्रिएट करतोय. तुम्ही 3 दिवस सलग काही क्रिएट न करता घरी बसा. आयडियली तुम्ही हॅपी पाहिजे कारण तुम्ही काहीच नाही क्रिएट केलंय, तर तुम्ही जास्ती दमता का? ना निसर्गाशी संलग्न नाही आहे, निसर्गाशी कॉन्ग्रुएंट नाही आहे. निसर्ग तिकडे क्रिएट करतोय आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध चाललाय. जर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो निसर्गाचा नियम आहे, कुठली वस्तू सोडली की खाली पडते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जाणारा प्रत्येक माणूस दणतो. का? उलट दिशेने जातो, दमणार. निसर्गाच्या विरुद्ध चालला, त्यामुळे निसर्गाच्या विरुद्ध काही कराल तर दमाल. मग तुम्ही क्रिएट न करा, दमाल. रतन टाटांना हे माहिती आहे, अमिताभ बच्चनला हे माहिती आहे, बिल गेट्सला हे माहिती आहे, त्यामुळे अजूनही क्रिएट करतात. निसर्ग जो निरंतर सर्जन करतो तो. क्लिअर? जाऊया पुढे. आता पुढे जाताना सगळ्यात पहिल्यांदा निसर्गाचा एक नियम माहिती हवा. तो गृहीत नियम असा आहे की तुम्ही जे केलं ते नाही बदलता येणार. तुम्हाला माहिती आहे एखादी सवय मोडायची कशी? एखादी सवय अनवन कशी करायची? दुसऱ्या सवयीकडे फोकस शिफ्ट करायचा. सवय कधी मोडली जात नाही, ती ड्रॉप होते. मला जर चहा मी चहा सोडायचा, चहा सोडायचा, अरे मला चहा सोडायचा आहे, मला चहा सोडायचा आहे, मला चहा मला सोडायचा आहे, असं आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन डिक्लेरेशन करतो आणि सोडता येत नाहीये म्हणतो. त्याला उपाय काय माहितीये का? आलं पाणी बेस. आणि आलं पाणी मला किती आवडतं हे स्वतःला सांगत राहायचं. जेव्हा चहा प्यावासा वाटेल, गरम पाणी, त्याच्यात आलं, त्याच्यात मध, ते प्या. वर्षभर प्या आणि वर्षभर हे सांगा मी आलं पाणी पिणं सुरू केलंय.
मी आलं पाणी पिणं सुरू केलंय मी आलं पाणी पिणं मी आलं पाणी सुरू केलंय. वर्षभराने जो भेटतो, अरे तर तू चहा पित होतास, सुटली सवय, सुटली. चुकतं कुठं आपलं, जी सवय सोडायची आहे ना त्याच्यात चर्चा खूप आहे, त्यालाच गिरवलं जात आहे. जे झालं त्याचे परिणाम येणारच आहेत, पण नवीन सवयीमुळे आणि जे झालं त्याचे परिणाम येणारे या नॉलेजमुळे ते परिणाम तुम्हाला माइल्ड येतील. म्हणजे काय, उदाहरणार्थ जर तुम्हाला कळतंय की मी लवकर दमतो, तर लवकर दमतो हे डोक्यात आल्या रोज 30 मिनिटसाठी जॉगिंग सुरू केलं, तर जॉगिंग सुरू केल्यानंतर हार्ट तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं रक्त त्या पार्टला, बॉडी पार्टला पुरवण्यासाठी जास्ती ताकदवान बनतं. आणि ते ताकदवान बनतं हे डॉक्टरांनी उद्यापासनं तुम्हाला 30 मिनिटसाठी पळावंच लागेल जर व्हर्टिकल उभं राहायचं असेल तर. असं सांगायच्या आधीच आपण जर पळायला सुरुवात केली तर आपल्याला ज्या पद्धतीनं त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो, त्यामुळे ते 30 मिनिट्सचं पळणं किंवा जॉग करणं हे तुमच्या नवीन असणाऱ्या सवयीला, 30 मिनिट्स या सवयीला, तुमच्या लाईफस्टाईलला खूप एलिव्हेट करण्याची ताकद ते 30 मिनिट्सचं पळणं देऊ शकतं. फक्त आणि फक्त मी आळशी आहे, मला सकाळी 6 वाजता बेडमधनं बाहेर येण्यासाठी खूप कष्ट पडतात, एवढं कारण सांगत राहण्यापेक्षा जर तुम्हाला हे कळलं ना की तुम्हाला 6 वाजता बेडमधनं उठायला प्रॉब्लेम नाही आहे, कारण तुमची जेव्हा आई येणार होती तेव्हा तुम्ही 5:30ला उठून स्वतः तिला आणायला गेला होता एअरपोर्टवरती, स्टेशनवरती, स्टँडवरती, तेव्हा तुम्हाला उठायला प्रॉब्लेम आला नव्हता. तुम्हाला फक्त योगा करण्यासाठी उठायला प्रॉब्लेम येतो, तुम्हाला फक्त अभ्यास करायला उठायला प्रॉब्लेम येतो. तुमचा प्रॉब्लेम उठणं नाही आहे. योगा तुमच्या लाईफमध्ये काय मेजर फरक आणणार आहे याच्याबद्दल नंबर ऑफ कन्व्हिन्सिंग रिझन्स नाही आहेत तुमच्याकडे. आईला घेऊन आल्यानंतर माझं आणि आईचं बॉन्डिंग होणार आहे, बऱ्याच दिवसांनी भेटली, आम्हाला तो गप्पा मारायला वेळ मिळणार आहे, आणि आईनं माझ्यासाठी खूप केलं आहे, त्यामुळे माझ्याकडे एवढं कर्तव्य आहेच की तिला घेऊन येणं. ही सगळी लिस्ट तयार आहे आपल्याकडे, त्यामुळे 5:30ला उठतो आपण. नॉलेज काय पाहिजे इथे की योगा, ती लिस्ट योगाची नाही तयार. योगाने माझ्या लाईफमध्ये बदल काय होणार आहे ती लिस्ट तयार नाही. जो अभ्यास करायचा 6 वाजता उठून त्यांनी माझ्या लाईफमध्ये अल्टिमेटली फरक काय होणार आहे, काय मिळणार आहे, कुठली स्वप्न पूर्ण होणार आहेत, किती जणांना हॅपीनेस मिळणार आहे, जगातले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, ही लिस्ट पूर्ण नाही आहे. त्यामुळे 6 वाजता त्या अभ्यासाला उठत नाही ज्या अभ्यासाचा तो परिणाम होणार आहे. फोकस त्याच्यावर करायचं नाही आहे जे नको आहे, फोकस त्याच्यावर करायचं आहे हे नको असताना काय हवयनी रिप्लेस करणार आहे त्या हवयीवर करा. जाऊया पुढे. हे जे नेचरचे लॉज आहेत हे युनिव्हर्सली सेम आहेत. ते युनिव्हर्सली सेम आहेत एवढंच नाही, ते सगळ्यांवरती अप्लाय सेमच होतात. फक्त आपल्याला यामध्ये जर फरक दिसत असेल तर फरक एवढाच आहे की ज्यांच्यावरती अप्लाय होतंय तो नेचरला किती जास्ती प्रमाणात कनेक्टेड आहे तेवढा तो ईजमध्ये असतो. म्हणजे काय, मला फुलांकडे बघून छान वाटतं, पण मला फुलांकडे बघून छान वाटतं, पण मला सशाकडे बघूनही छान वाटतं, मला कुत्र्याकडे बघूनही छान वाटतं, मला गाईकडे बघूनही छान वाटतं. छान वाटण्यासाठी काय आवश्यक आहे माहितीये का, ज्याचं जे नेचर आहे त्याला कुठेही विरोध न करता जगणं. फुलाला फांदी व्हायचं नाही म्हणून फांदीकडे बघूनही छान वाटतं, आणि फुलाकडे बघूनही छान वाटतं, आणि सशाकडे बघूनही छान वाटतं, आणि कुत्र्याकडे बघूनही छान वाटतं. गाईला हत्ती व्हायचं नाही आहे. एवढंच काय, जो लहान मुलगा जन्म घेतो ना त्याच्याकडे बघूनही छान वाटतं, 10 वर्षानंतर बघायला नको वाटते. जेव्हा त्यांनी ठरवलं ना की हा मला आतनं असं येतंय की मी हे करावं आणि याच्यात स्कोप जास्ती आहे, त्यामुळे मी ज्याच्यात स्कोप आहे ते करायला घेतलं किंवा त्याच्याकडे बघायला नको वाटतं. ज्याने नेचर जे आहे
त्याला चेरिश केलं आहे, त्या सगळ्याकडे बघायला छान वाटतं. मी कधी गाढवाचं पिल्लू बघितलं आहे. गाढवाचं पिल्लू छान वाटतं. गाढव ज्याने आतलं नेचर इंटॅक्ट ठेवलं त्या कोणाकडेही बघायला छान वाटतं. आपल्याला काय वाटतं, बिझनेस क्लासमध्येच लोक सुंदर दिसतात. नाही, त्यांनी ओळखलं आतमध्ये काय आहे आणि ते चेरिश केलं आहे. त्यामुळे ती बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्सी इतकी येते. आतमध्ये ओळखलं नेचर काय आहे माझं.